नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की अतिवृष्टी नुकसान भरपाई जी आहे ती या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ऑक्टोबर 2024 मध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। याच माध्यमातून म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून मदतीचे वितरण करण्यात आलं होतं, परंतु बरेच सारे शेतकरी या मदतीपासून वंचित राहिलेले होते। म्हणजेच की अशा 12 जिल्ह्यांना शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून गेल्या महिन्यांमध्ये मदतीचं वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। या संदर्भातील एक GR बद्दल आपण माहिती बघणार आहोत की याचबरोबर 2025 मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट, अवेळी पाऊस पडलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये फळबाग असेल, शेती पिकाचं फळबागाचे नुकसान झालेले आहे। यांच्यासाठी देखील राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती। ऑक्टोबर 2024 मधील उर्वरित असलेल्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचबरोबर जानेवारी, मे ते 2025 मध्ये गारपीट, अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या अद्यापही आता KYC करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। म्हणजेच की आता शेतकऱ्यांना आता दिलेल्या कालावधीमध्ये आपली KYC पूर्ण करण्याचे झाल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येत आले। म्हणजेच की आता त्यांना या ठिकाणी शेतकऱ्यांना आपलं गाव बाधित असेल, पंचनामे झालेले असतील किंवा या ठिकाणी काही नुकसान झालेले असेल त्या गावाची जर यादी आलेली असेल तर यादीमध्ये आपलं नाव एकतापासून KYC करून घेण्यासाठी प्रयत्न करून घ्या। म्हणजेच की आपले सरकारच्या माध्यमातून ही KYC केली जात आहे। जवळचे जे काही आपले सरकार सेवा केंद्र आहे त्यांच्याकडे संपर्क साधून तुम्ही आपल्या गावाचे नुकसान भरपाईची यादी तपासा। यामध्ये तुमचं नाव आहे का? जर नाव असलं तर KYC करून घेण्याचा प्रयत्न करा। KYC कशी करायची व कशी पद्धत करायची यापूर्वीचा संपूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून बनवलेला आहे, तुम्ही नक्की बघून घ्यावे। धन्यवाद।